पेरण्याचं काम, त्याची मशागत करण्याचं काम, कुंदार गवत काढी कचरा वेचण्याचं काम आणि सुपीक करण्याचं काम, जबाबदारी पुढे भविष्यामध्ये आहे. पण ते करण्याची ताकद भविष्यात मिळो अशी मंगल भावना व्यक्त करतो. धन्यवाद. तुमची वाट पाहू जरा माईक लावून दिले जरा लाईटचे कसे 9 घड्याला फोन करा ना. केला होता 15 मिनिटात येईल. उद्याचं रे माईक ते तोडून टाकलं त्याची जागी करून सर्वांना विनम्र विनंती आहे. पूज्य भक्त पयावंश त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आहे. आणि आजही आता हे शेवटचं सत्र आहे. पूज्य भक्त डॉक्टर गुरुजी महास्तवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस धम्मसेवेमध्ये तत्पर असलेल्या सर्वच महिला मंडळाकडून मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत. पूज्य भक्ते आपल्या प्रवचनामध्ये सांगत होते की कर्म सिद्धांत तर मानव जन्माला नाही तर कर्मानं श्रेष्ठ होतो. आणि पूज्य भक्त पयावंश हे सुद्धा आपल्या कर्मानं कमी वयामध्ये त्यांनी जी काही उपलब्धी प्राप्त केली ती निश्चितच मोठी आहे. कारण त्यांची जी जडणघडण आहे पूज्य भक्त डॉक्टर गुरुजी महास्तवी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराखाली झालेली आहे. अगदी 12 वयापासून म्हणजे त्यांना जर विचारलं तर आईवडिलांनी फक्त जन्म दिला असेल परंतु खरं घडवण्याचं काम डॉक्टर गुरुजी महास्तवी यांनी केलेलं आहे. दुधावरची जी साय आहे ती त्यांनी खाऊ घातलेली आहे. आणि आपल्या गुरुला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारचं जे कार्य आहे पूज्य भक्त पयावंश यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. नुकतंच मला खूप आजारी पडले. त्या आजारातून ते बाहेर पडले. नांदेडला आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये भेटायला गेलो तर त्यांचा जो उपासक वर्ग आहे फक्त आपल्या कोंढा शहरामध्ये नसून तर नांदेड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल तर प्रत्येक ठिकाणावर त्यांच्या तब्येतीची चौकशी करणारे लोक होते, उपासक उपासिका होते. आणि खरोखर त्यांच्यामध्ये घडलेला एक सर्वोत्तम गुण मला त्यांच्यामध्ये असलेली मंगल मैत्रीची भावना आणि दुसरा गुण म्हणजे दान मागणं. आता खरं म्हणजे आपण भिक्षूला दान देत असतो परंतु भक्तीजी जी अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे अशांना ते मदत करतात. मग ते पैशाच्या स्वरूपामध्ये असेल कोणतीही सुद्धा मदत. अगदी 12 वाजेला जरी त्यांना फोन केला तर सर्वांसाठी ते तत्पर असतात. ज्यावेळी त्यांना नांदेडला दवाखान्यामध्ये जायचं होतं तर अगोदर 2 दिवस अगोदर असंच एका उपासिकेला खूप आजारी होत्या, त्यांना पैशाची गरज होती. भक्तीजीकडे त्यांनी फोन केला आणि भक्तीजींनी त्यांना एक मदत केली. त्याच्या अगोदरचा 2 वर्षापूर्वीचा प्रसंग एक विद्यार्थी होता, परीक्षेसाठी जाता होता तो औरंगाबादला. विहारामध्ये त्याला भक्तीजी जीव घालताना सकाळी निघाला का म्हणे ऐकून ना तर म्हणे बघत तिकीट जाऊ नको. आणि भक्तीजीने त्याला 500 रुपये आणि चूक जर झाली असेल तर रात्री 12 वाजता त्या उपासकांना ते सांगतात पकडत न माझ्याकडून चूक झाली. असं हे एक भिक्खू जीवनाला समर्पितपणे वाहून घेतलेलं एक आदर्श अशा प्रकारचे पूज्य भक्त पयावंश आहे. आणि त्यांचा जो वाढदिवस आहे तर एक प्रबोधनाच्या कार्यक्रमामधून आपण करत आहोत. या ठिकाणी पवित्र असा वर्षावास आहे.
धर्मग्रंथाचं वाचन सातत्यपूर्ण त्याच्याकडून होत असतं। या ठिकाणी महिला मंडळ असतील, बुद्धविहार समिती असेल, भारतीय बौद्ध महासभेचे आणि माझे पदाधिकारी असतील, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर असतील, तर सर्वांनी या ठिकाणी त्यांचं अभिष्ट चिंतन केलेलं आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी ज्येष्ठ धर्मोपासक आदरणीय अमृतरावजी मोरे, आदरणीय दिलीपजी गायकवाड, त्यानंतर आदरणीय गंगाधरजी बरवडीकर, आदरणीय उद्योजक गौतम भोळे, कारण अंतरामुळे मला तिकडं देखील दिसायला बरोबर, आदरणीय आदर्श शिक्षक बारा काळे गुरुजी, त्यानंतर आदरणीय दोघे साहेब, भगवान गायकवाड, मामा, त्यानंतर आदरणीय श्रावणजी इंगळे, सर्व मान्यवरांना विनंती आहे, पूज्यपर्यंत आदरणीय महानंदजी गायकवाड ज्येष्ठ धर्मोपासक यांनाही विनंती आहे, यात नाव आदरणीय संभाजी गायकवाड, आदरणीय डोंगरे साहेब यांनाही विनंती आहे की आपण पूज्यपदार्थ पर्यावरणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपले बुद्धिदाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहे। भगवान पुढे गेली वाट मारे सर, पुढे सर तिकडून या, इकडून या, आपल्या साहेब असेल ज्येष्ठ धर्मोपासक आदरणीय अमृतरावजी मोरे यांच्याकडून पूजनीय संघास चिवरता सर्व ज्येष्ठ मंडळ आहे सेवानिवृत्त सर्वांच्या वतीनं चिवरता या ठिकाणी समर्पित करण्यात येत आहे पूजनीय संघास। तिकडे काम चालू सर्वांच्या सामूहिकरित्या जीवनदान या ठिकाणी देण्यात आहे। त्याप्रमाणे सुप्रसिद्ध उद्योजक पांढरकर आदरणीय गौतम भोळे साधुकारामध्ये आपल्याला त्यानंतर त्याला फोटो
पूजनीय भिक्खू संघाचा पूजनीय भिक्खू संघाचा उद्योजक गौतम फुले एक विज्ञानाला करता दान स्वरूपामध्ये आणि पूज्य भगवंत पर्यावरण यांची एक श्रद्धा संपन्न उपासने म्हणून त्यांच्याकडे पूजन आणि तेही जीवनदान देऊन जीवनदान त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. जीवनदान त्याचप्रमाणे अर्थदान देऊन त्या ठिकाणी श्रद्धा भवनेला स्वागत करत आहे. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विहाराला संबंधित सेवा देणारे आदरणीय दिलीपजी गायकवाड, आदरणीय गौतम वाघमारे सर, साहेबरावजी सुमने आणि मी श्रीकांत दिवाळे आम्ही सुद्धा या ठिकाणी पूजनीय स्वतंत्र पर्यावरण डॉक्टर गुरुजी मास्तर यांचं स्वागत करत आहोत. शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रे देऊन स्वागत करत आहोत. महिला मंडळ अगदी 3 वाजेपासून केंद्रामध्ये आहे. सर्व उपासकांना विनंती आहे आपण थोडं शांततेने सहकार्य करा. महिला मंडळाच्या हस्ते अगोदर सरकार यांनी मीटिंग सुद्धा केली आहे. आदरणीय आनंदजी गायकवाड या ठिकाणी स्वागत करत आहे. रोहिणी धर्मसेवा प्रवीण महिला मंडळाकडून या ठिकाणी बोधिसत्व प्रभूंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात आले. लाटेबाई, विडीताई, त्यानंतर सुजाताताई कांबळे,
दादा इकडे बघा. आणि सर्व महिला मंडळ हा रोहिणी ओके. धर्मसेवा महिला मंडळ या ठिकाणी स्वागत करतात. इकडं बंटिता. इकडे इकडे तर रोहिणी धर्मसेवा महिला मंडळाच्या वतीनं बुद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात येत आहे. सुजाता महिला मंडळ रोहिणी धर्मसेवा मंडळ संयुक्त विद्यमान. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा, पूजनीय भिक्खू संघाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, तर रोहिणी धर्मसेवाभावी महिला मंडळ, त्यानंतर सुजाता सेवाभावी महिला मंडळ यांच्या वतीनं विशेष वाटप. थोडं व्यवस्थित थांबा, व्यवस्थित इकडून या. ओके. हा म्हणते. इकडे लक्ष द्या सर. ओके. त्यानंतर निरंजना धर्मसेवाभावी महिला मंडळाकडून सुद्धा पूज्य भक्त महादेवी पूज्य दूर दूर.
शॉट लागू शकते. असे व्हा, लांब लांब व्हा. पुढं पुढं आल्यानं मागचे दिसणार नाहीत. मावशी इकडून आहे. ओके. असं मागवा मागवा मावशी, पाठी मागवा. तर या ठिकाणी इकडे लक्ष द्या. धर्मसेवा महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ यांच्या वतीनं जिलेबीचं वाटप होत आहे. सर्वांनी विजय घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. उद्योजक नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांच्याकडून सुद्धा स्वागत होत आहे. इकडे शॉट लागते रे, पलीकडे होतो. याच्या मम्मी याच्या फोनवर टाकाव. बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा, पूजनीय भिक्खू संघाचा, इकडे बघा मावशी, इकडे लक्ष द्या. ओके.
इकडे लक्ष द्या सगळे. इकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके. सर इकडे लक्ष द्या. सर सर इकडं. पत्रकारिता क्षेत्रामधील मान्यवर स्वागत आहे. आदरणीय ओके. त्याचप्रमाणे महिला मंडळाकडून स्वागत आहे. इकडे लक्ष द्या. ओके. इकडे इकडे इकडं. हर्षवर्धन या. ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड सन्माननीय नगरसेवक. त्याचप्रमाणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय उज्ज्वला खंदारे ही या ठिकाणी पूज्य भदंत प्रेमाश, त्याचप्रमाणे पूज्य भदंत डॉक्टर मास्करे यांचं स्वागत करत आहे. ज्यांना स्वागत करायचं आहे त्यांनी स्वागत करावं. आशीर्वाद प्रार्थना समारोप मंडळाला राहुल राम भालेरावच्या ही या ठिकाणी स्वागत करत आहे. नाही नाही यायलो. ए चरण. महापुरी चॅनलचे प्रदीप मुंबई महाराष्ट्र त्यानंतर किरण समिती स्वागत करत आहे.
रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोक्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोक्ति भवन्तु ते। महामानव तथागत भगवान बुद्धांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजनीय भिक्खू संघाचा पंचरंगी धर्मध्वजाचा